नमस्कार विद्यार्थी मित्रों, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज पार्ट 3 त्यामधील काही एक्झाम्पल्स आहेत ते आज आपण पाहणार आहोत. सबस्टिट्यूशन रिॲक्शन एक्झाम्पल नंबर फर्स्ट, ब्रोमोइथेन रिॲक्ट विथ पोटॅशियम हायड्रॉक्साईड ॲक्वियस टू गिव्स इथेनॉल Br रिप्लेस बाय OH. हे एक्झाम्पल आपण पाहिलं होतं. सेम एक्झाम्पल आहे ब्रोमोमिथेन Br रिप्लेस बाय OH. पण हे कधी होतं लक्षात ठेवावं लागेल. पोटॅशियम हायड्रॉक्साईड हा ॲक्वियस पाहिजे. तेव्हा काही वेळा असंही म्हटलं जातं हायड्रोलायसिस विथ ॲक्वियस NaOH. रिॲक्शन तर ती होणार आहे, त्यामुळे हे वाक्य लक्षात ठेवा. ॲक्वियस असेल तर काय होणार आहे, सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते, विसरायचं नाही. सेकंड रिॲक्शन आपण बघितली होती विल्यमसन सिंथेसिस, आणि विल्यमसन सिंथेसिस तयार काय होतं, इथर होतो. NaBr रिमूव्ह होतो आणि मिथॉक्झी हा ग्रुप या कार्बनला अटॅच केला होता. सेम आपण सेकंड एक्झाम्पल घेत आहे CH3CH2Br CH3ONa सोडियम मिथॉक्झी तयार काय होतं CH3CH2OCH3. थर्ड एक्झाम्पल CH3Br प्लस AgO C डबल बॉन्ड OC2H5 तयार काय होणार आहे, इस्टर. कोणता ग्रुप चेंज झाला हा पहा, AgBr रिमूव्ह होतो आणि हा ऑक्सिजन आपण या कार्बनला अटॅच केला. चेंज काय होत आहे हे मात्र लक्षात ठेवा. सेम टाईपचं एक्झाम्पल हे आपण सॉल्व केलं होतं. AgBr रिमूव्ह होतो आणि हा ऑक्सिजन आपण काय केला, CH2ला अटॅच केला. इथिल प्रोपेनेट तयार होतो. इथिल C2H5 इथिल प्रोप 3 कार्बन आहेत. हा 1, हे 2, 3 N सिंगल बॉन्ड आहे. आणि या OATचा अर्थ काय आहे की हा इस्टर ग्रुप आहे. इस्टर ग्रुप असेल तर OAT हा आपण सफिक्स अटॅच करतो. सेम याचंही नाव देऊ शकता तुम्ही, मिथिल. हा मिथिल आहे. प्रोपेनोएट 1, 2, 3 आणि हा प्रोपेनोएट. ठीक आहे. पुढचा एक टॉपिक आहे, त्या टॉपिकमध्ये आपण याचं नॉमेनक्लेचर घेणार आहोत, पण तात्पुरतं इतकं लक्षात ठेवा. चौथी रिॲक्शन आहे अमायनोलायसिस. CH3Br रिमूव्ह काय होतो, HBr रिमूव्ह होतो, तयार काय होणार CH3NH2. फिफ्थ रिॲक्शन आहे KCN, कार्बन लिंकेज आहे, Br रिमूव्ह होतो, KBr रिमूव्ह होतो, सेम CH3CN. सिक्स्थ रिॲक्शन आहे AgCN. AgCNला नायट्रोजन लिंकेज आहे, CH3NC. आयसोसायनाईड. AgCN असेल तर आयसो मिळतो आणि KCN असेल तर सायनाईड मिळतो. हे तुम्हाला 2 एक्झाम्पल समजून घ्यावं लागतील. RCN बॉन्ड कधी तयार होतो, KCN असेल तर, आणि RNC बॉन्ड तयार कधी होतो, AgCN असेल तर. ठीक आहे. सातवं एक्झाम्पल आहे आपलं KNO2. KNO2 असेल तर लिंकेज काय असतं, RONO, CH3CH2ONO. ठीक आहे. सेम एक्झाम्पल आपण सोडवूया. CH3ONO मिथिल नायट्राईट आणि KBr रिमूव्ह होतो. हा बाय प्रोडक्ट आहे. प्रत्येक वेळी लिहावाच असं नाही, पण परीक्षा मात्र लिहा. CH3CH2Br AgNO2, AgBr रिमूव्ह होतो आणि अटॅच काय करायचं आहे, N. AgBr असेल तर R बॉन्ड NO2, नायट्रो लिंकेज, नायट्रो इथेन. सेम नायट्रो मिथेन कधी AgNO2 असेल तर, हे मला लक्षात ठेवावं लागेल. KNO2 असेल तर RONO ऑक्सिजन लिंकेज, आणि AgNO2 असेल तर नायट्रोजन लिंकेज. नेक्स्ट रिॲक्शन आहे आपली इलिमिनेशन रिॲक्शन, आणि इलिमिनेशनला सांगितलं होतं आपण सिंगल बॉन्डचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, डबल बॉन्डमध्ये होतं. या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, अल्फा बीटा इलिमिनेशन रिॲक्शन, किंवा असंही म्हटलं जातं डिहायड्रोहॅलोजनेशन रिॲक्शन. डिहायड्रोहॅलोजनेशन रिॲक्शन. डीचा अर्थ काय, रिमूव्ह करायचा आहे. कुणाला, हायड्रोजनला आणि हॅलोजनला काढून टाकायचं आहे. सेम आपण काय घेऊया आता, हा Br आहे. Br ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला अल्फा म्हटला, शेजारचा कार्बन म्हणजे बीटा. अल्फाचा Br जाईल आणि बीटाचा हायड्रोजन जाईल. पण कधी, पोटॅशियम हायड्रॉक्साईड हा अल्कोहोलिक असेल तरच ही रिॲक्शन होते.
पोटॅशियम हायड्रॉक्साईड हा कसा पाहिजे, अल्कोहोलिक. ॲक्वियस असेल तर ग्रुप रिप्लेस केले जातील, सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. आणि अल्कोहोलिक असेल तर इलिमिनेशन होतं, सिंगल बॉन्डचं कन्व्हर्जन डबल बॉन्डमध्ये होतं. आता या ठिकाणी हा अनसिमेट्रिकल आहे, ठीक आहे. अनइक्वल कार्बन आहेत, आपण काय म्हणूया इक्वल कार्बन, आणि या ठिकाणी अनइक्वल कार्बन आहेत. अनइक्वलचा अर्थ काय, Br ज्या कार्बनला अटॅच आहे तो अल्फा, शेजारचा कार्बन बीटा. या ठिकाणी अल्फा बीटा मांडलात तर या ठिकाणी डबल बॉन्ड येईल, आणि या ठिकाणी बीटा मांडलात तर 1, 2, 2 आणि 3च्या मध्ये डबल बॉन्ड येईल. ब्यूट 2 इन, ब्यूट 1 इन. आता यासाठी सेझेब रूल आहे. सेझेबनं काय सांगितलं, ज्या ठिकाणी डबल बॉन्डच्या साईडला जास्तीत जास्त अल्काईल ग्रुप असतील तो आपला मेजर प्रोडक्ट असेल. या ठिकाणी बघितला हा डबल बॉन्ड आहे, या डबल बॉन्ड साईडला या ठिकाणी एक ग्रुप अटॅच आहे आणि या ठिकाणी एक अधिक 1 2 झाले. पण ब्यूट 1 इनला पाहिला तर हा डबल बॉन्ड आहे, या ठिकाणी एकच अल्काईल ग्रुप अटॅच आहे, म्हणजे हा झाला मायनर आणि हा झाला मेजर. सेझेब रूलनं काय सांगितलं, डबल बॉन्डच्या साईडला जास्तीत जास्त अल्काईल ग्रुप अटॅच पाहिजेत. ठीक आहे. इलिमिनेशन रिॲक्शनवरती मोस्ट इम्पॉर्टंटच्या यादीत टाका. आपण उद्या यावरती प्रश्नही घेणार आहोत, पण आज रिॲक्शनचे एक्झाम्पल समजून घ्या. लास्ट रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ मेटल, सोडियम आणि मॅग्नेशियम. सोडियम असेल तर व्हॉट इज रिॲक्शन, when two molecules of alkyl halide reacted with sodium metal in the presence of dry ether to gives higher numbers of alkanes. मी सिंपल एक्झाम्पल घेतलेलं आहे. यामध्ये तयार काय होत आहे, इथेन तयार होत आहे. Br आणि Na, 2 NaBr रिमूव्ह झाला आणि हा CH3 अटॅच केला. काही वेळा एक्झाम्पल असंही विचारलं जातं, हाऊ टू फॉर्म ब्युटेन तयार कसा केला जातो, त्यावेळी लक्षात ठेवायचं. CH3CH2 2 मॉलिक्यूल घ्यावे लागतील. CH3CH2Br प्लस 2Na प्लस CH3CH2Br इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, तुम्हाला हा ब्युटेन मिळेल प्लस 2NaBr. लास्ट रिॲक्शन आहे आपली ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिॲक्शन विथ मॅग्नेशियम मेटल. सोडियम म्हटला की उड्स रिॲक्शन आणि मॅग्नेशियम म्हटला की ग्रिग्नार्ड रिएजंट. RMgX इज कॉल्ड ग्रिग्नार्ड रिएजंट. RMgXलाच काय म्हणतो आपण, ग्रिग्नार्ड रिएजंट. मेटल हे नेहमी पॉझिटिव्ह असतात, लक्षात ठेवा. RMg हा R आणि X मध्ये ॲड करायचा, ही स्टेप लक्षात ठेवावं लागेल. नेक्स्ट स्टेपला आपण हायड्रोलायसिस केल्यानंतर हा हायड्रोजन या Rला अटॅच करा, RH म्हणजेच अल्केन तयार झाला. MgXOH रिमूव्ह झाला. ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये स्मॉलर मॉलिक्यूल म्हणजे मिथेन मॉलिक्यूलही तयार करता येतो, पण वुड्स रिॲक्शनमध्ये मिथेन मॉलिक्यूल तयार करता येत नाही. कारण एकच आहे, या ठिकाणी 2 मॉलिक्यूल हे अल्काईल हॅलाइडची घेतल्यामुळं हायर नंबरच मिळतात. ठीक आहे, आणि याच्यामध्ये लोअर नंबर मिळू शकतो. उद्या भेटूया मग आपण.